कारण मित्रांनो आज आपण जात आहे महादेवाला, बघू शकता सगळी फॅमिली, इकडे आपली गाडी. चला. तर नमस्कार मंडळी, आता आपण महादेवाला पोहोचलेलो आहे. इकडे साईडला महादेव आहे. तर आपण महादेवासाठी बेल शोधत आहोत. बेलाचं झाड कुठं भेटते का. तर इथून आपल्याला जायचं आहे नंतर नरसी नामदेवांच्या घरी जायचं आपल्याला. तर चला. तर शेवटी मंडळी बेल आपल्याला भेटला, बघू शकता. तर चला आता देवाला बेल वगैरे भाऊ पूजा करू, लगेच निघणार आहोत आपण नरसीकडं. चला. मंडळी आपण केसापूर इथे थांबलेलो आहे. आता पाहुण्याच्या घरी भेटायला गेलेले आहे. तर इथून आता आपण लगेच नरसी नामदेव निघणार आहे. मंडळी बघू शकता इथे एक नंबर वातावरण आहे. एक नंबर वातावरण आहे केसापूर. देवाचे दर्शन घेऊ आपण. इकडे पण मंदिर आहे. मंडळी आता फायनली इथून आपण जात आहे नरसी नामदेव. तर चला ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा. ही पाहिली बघू शकता केसापूर गावामध्ये वडाची झाडं पहा केवढाले भयानक झाड आहे. ते वडाची 2 झाड आहेत. तिकडे एक झाड आहे समोर. चला आपण झाडाला हात लावून बघू. झाडाची फांदी पहा केवढी. पहा फांदी इकडे पहा किती लांब आहे. मोठे मोठे फांदी. एक लहान लेकरांनी मुलांनी झोका बांधलेला आहे. खूप भयानक वडाचं झाड आहे. आता आपण फायनली पोहोचलेलो आहे. बघू शकता नरसी नामदेव. पूर्ण फॅमिली वगैरे सगळे आहेत घरचे. नारळ घेऊ का पेढा घेऊ. फायनली देवाचं दर्शन वगैरे झालेलं आहे. बघू शकता. तुम्हाला पण देवाचं दर्शन करू. तर मंडळी आता आलेलो आहे आपण मंदिराच्या बाहेर. बघू शकता इकडं आहे मेन पहिलं जे जुनं मंदिर होतं नामदेव महाराजाचं, ते इकडं मंदिर आहे. ते पण मी तुम्हाला दाखवतो. एकदम जुनं मंदिर आहे. बघू शकता इकडं संत नामदेव महाराजाचं पहिलं जुनं मंदिर आहे. बघू शकता मित्रांनो. संत श्रेष्ठ सेना महाराज मंदिर नरसी. बघू शकता नरसी नामदेवाचं मंदिर आहे. आणि इकडे नदी आहे. तर सुंदर काम चालू आहे मित्रांनो. बघू शकता आणखीन काम राहिलेलं आहे, पूर्ण काम झालेलं नाही. तर बघू शकता सुंदर वातावरण आहे इथलं. एक नंबर वातावरण. नरसी नामदेव हे हिंगोली जिल्ह्यात येते मित्रांनो. कोणालाही यायचं असेल तर इकडे बघू शकता मित्रांनो. इकडं मार्बलचं काम चालू आहे. एक नंबर छान काम चालू आहे. इकडे बघू शकता सगळं मार्बल टाकलेलं आहे. खाली पूर्ण मार्बल टाकलेलं आहे. मार्बल बघू शकता एकदम बढिया क्वालिटीचं मार्बल आहे. पूर्ण मार्बल एकदम टकाटक म्हणजे काम चालू आहे.